माकडेन पोचली फ्लक्झमबर्गला. पॉवर बँक झोपले, झोपले, झोपून उठले, खूप झोप येत होती. माकडा तुझ्या शेपटीला तूप. अरे बाबा अभी धमाका होने वाला है बहुत बड़ा. अभी दुनिया में क्या चल रहा है और इनका क्या चल रहा है, इनका कुछ अलग ही चल रहा है. लेकिन मुझे दुनिया में क्या हो रहा है उससे कुछ मतलब नहीं है और ना ही उसमें कुछ इंटरेस्ट है. बट इधर जो यूट्यूब पे हो रहा है ना, उसमें मेरे को बहुत मज़ा आने वाला है, बहुत मज़ा आ रहा है. सो हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज सकाळी सगळ्यांनी बघितलंच असेल, एक कॉमेंट सगळीकडे सर्क्युलेट होत होती आणि त्यामध्ये कोणीतरी बोलत होतं की आमच्या सासूबाई अशा आहेत आणि तशा आहेत आणि काही त्या एकट्या नाही आहेत आणि त्यांनी मला येऊ नको सांगितलं, मग मी कशाला जायचं वगैरे. आणि आत्तापर्यंत मी गप्प होती, पण मी आता बोलणारच. बोलच ग बाई, बोलच. आम्ही तुला तेच म्हणतोय, बोल, एकदाचं काय ते क्लिअर करून टाक. आता हे पण बघा, हे पण मीच बोलली होती की नाही, की जो शांत बसतो तोच नेहमी काही असा हे नसतो, साव नसतो. शांत बसणाऱ्याची पण चूक असू शकते. तो शांत ह्याचसाठी असतो कारण काहीतरी गडबड असते किंवा त्याचे काहीतरी असं आहे की ते सगळं बिंग फुटेल म्हणून ती व्यक्ती शांत असते, असंही असू शकतं. आणि परत एकदा आपला तीर अचूक निशाण्यावर लागला आहे आणि नाच मेरी बोंबाड मुझे पैसा मिलेगा, कहा कदरदान मुझे ऐसा मिलेगा. आता ना मला असं वाटतं ते झमुऱ्याचं सोडून हिलाच म्हटलं पाहिजे, झमुरी बजाव ताली. थांबायचं नाही, आता थांबायचं नाही. आणि आता बोलच तू. बोंबाड आता बिलकुल मागे हटू नको. बोल म्हणजे बोलच. होऊ दे काय ते होऊ दे, दूध का दूध, पाणी का पाणी. त्याच्यावर आपण डिटेल चर्चा करणारच आहे. आता आपण मुद्देसूद चर्चा करूया. लेट्स स्टार्ट द टुडेज पॉडकास्ट. अगं किती ते व्हिडिओ बनवायचे एका दिवसाचे, म्हणजे काहीतरी लिमिट असतं ते हावरटपणाची आणि खोटेपणाची आणि भुरटेपणाची. हे परतीचे जवळजवळ यांनी 4 व्हिडिओ शूट केले. एक मण्यारचा, 3 बोंबाडचे. इकडून शूट तिकडून शूट. आणि मण्यारचा व्हिडिओ तर इतका थुकरट होता. तो एक्स्ट्राचा उगाच म्हणजे दाखवायला आणि एक्स्ट्राचं छापायला. आणि मण्यारचं व्लॉगिंग आणि मण्यार किती हुशार आहे आणि मण्यार किती इनोसंट आहे, काय भक्त कॉमेंट करतायत. अरे बाबा, मण्यारच सगळ्यात मोठा झेहरीला नाग आहे. मण्यार मोठा मण्यार. आणि काय ते एडिटिंग स्किल, मण्यारच एडिटिंग करतो. काय तर त्या पोरींना दुसऱ्या बायकांना दाखवायचं जाम हाऊस आहे त्याच्यामध्ये. चल, तिने ट्रायपॉड लावला, ती पटकन ट्रायपॉड लावून येऊ शकली नाही, तोपर्यंत 2-4 जण आले त्या ट्रायपॉड समोर, तर ते कट करायचं ते नाही, त्यांच्या दाखवत बसला. ह्याला फोकस मारण्याची ना फार घाणेरडी सवय आहे. स्वतःची बायकोला नुसतंच असं नावाला ती कमवून देते म्हणून ठेवलंय आपलं, दुसरं काय नाही. पण बाकी नैन सुख खूप घेत असतो हा, मस्तपैकी एकदम फुल ऑन. कोण दिसेल त्याला बघत असतो, टार्गेट करत असतो. 10 वेळा झूम करून बघितला असेल. आणि व्हिडिओच्या स्टार्टिंगला पण लावून ठेवलं दुसऱ्या बायकांचं फुटेज. कसला माणूस आहे ना. परमिशन घेतली होती तू त्यांना दाखवायची? त्यांची काय प्रायव्हसी वगैरे आहे की नाही आहे? स्वतःच्या बायकोला तर काढलीच आहे विकायला. त्याचा अर्थ असा नाही की दुसऱ्यांचा तुला काहीतरी राईट्स मिळाले, तुझ्याकडे आले त्यांचे कॉपीराईट्स. असा पकडून बुकलला पाहिजे ना, अक्कल ठिकाण्यावर आली पाहिजे चांगलीच. आणि ड्रामा तर बघा, आईला म्हणते आता थोड्याच वेळात इमोशनल होतील सगळे आणि इमोशनल होणार आहेत सगळे. अरे असं कोण बोलून इमोशनल होतं का? ते मनातून यायला लागतं, ते नॅचरल असावं लागतं. इमोशनल होतील सगळे म्हणजे असं सांगते, असं म्हणजे आता टाईम झाला आहे आणि आता गेट रेडी, तुम्हाला जे सांगितलं आहे स्क्रिप्टप्रमाणे, असं त्यांना आडून हे देते वाटतं, हिंट देते. आणि आई पण पक्की चॅप्टर आहे. काय पुढच्या वर्षी येणार, आता पुढच्या वर्षी येणार, पुढच्या वर्षी या पुढच्या वर्षी या, पुन्हा असं घोकून सांगत होती की आता परत येऊ नको. अगं बोंबडे, आता वर्ष सुरूच झालं होतं ग. पुढच्या वर्षी म्हणजे तुझ्या आईने तुला एकदम जवळजवळ असं आता येऊ नको इतक्यात. आता किती मध्ये काही आलं ना, दसरा, दिवाळी, क्रिसमस, काही कुठले पण, किंवा तुमचे ते फ्लक्झमबर्गचे कुठचे हॉलिडे, समर वेकेशन काही आलं ना तरी येऊ नको परत. आता ह्या वर्षात येऊ नको. किती काही असलं तरी कुठेही जाऊ नकोस, तिथेच राहा, काय पण कर, पण परत इथे येऊ नकोस, असं आईने सांगितलंय तुला इनडायरेक्टली. तुला आई पण बोलते की नको, इधर नहीं, ये गलिया या चौबारा, यहाँ आना ना दोबारा, तुम कभी नहीं आना, अब तुम तो भैया परदेसी, अब तेरा यहाँ कोई नहीं. फुटले वटले इंटुकले मिंटुकले पिंटुकले, खटकले सटकले वटकले, निकल ऑडियन.
यांना पण काहीतरी नाव ठेवायला पाहिजे चांगलंच ना, लाला यकवाड काकूंना. लाला यकवाड काकू पण पक्क्या एकदम चॅप्टर निघाल्या, एकदम चॅप्टर आहेत. कशा आडून त्यांना बरोबर माहिती आहे की कसं हँडल करायचं मुलीला, कारण मुलगी त्यांच्याकडनंच शिकली आहे ना. खाण तशी माती, खाण तशी घाण, घाण माती. तर त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की घाणीतल्या किड्याला कसं काय कंट्रोल करायचं किंवा कसं त्याच्यावर कीटकनाशक फवारा मारायचा. बरोबर हिला आडून हिच्याच भाषेत दिली. पुढच्या वर्षी या वर्षी नका. माझी मम्मी इमोशनल झाली. माझी मम्मी काळजी घेतो. मम्मी कर. श्री स्वामी समर्थ. उगाच नाटकं स्वामी समर्थ आणि ते नौटंकी कुठचे. अरे कर्म चांगली करा जरा. एवढं देवाचा धावा करताना ती वेळ तुमच्यावर कशामुळे आली आहे ते विचार करा. आणि तुमचं ना आता लवकरच 12 वाजणार आहेत बघा. आता हळूहळू सगळं उघडत चाललंय. सगळं काही ते हेच आहे आता. बस खेळ खलास. आणि अख्खा व्हिडिओ म्हणजे लिटरली तिथे पोहोचेपर्यंत मी झोपले होते, मला झोप येत होती. आणि आता म्हणूनच मी एवढी फ्रेश वाटते, म्हणूनच मी आता चांगली वाटते, कारण मी झोप काढली. मी येताना पण झोपले होते आणि मग आता मी इथे पोचले आणि मी आता इथे झोपते. आणि आता मी झोपले आणि मी आता पॉवर बँक ही छान आहे, क्यूट आहे. ही माझी पॉवर बँक आहे. आणि ही पॉवर बँक आता मी मोबाईल चार्ज करून घेते या पॉवर बँकने. आता माझी झोप झाली आहे, मी छान झोपले. मग आता मला फ्रेश वाटते. अरे काय आहे यार, नुसतं पॉवर बँक फ्रेश, झोप पॉवर बँक, झोप पॉवर बँक. ह्याच्या पुढे काय बोलतच नव्हती. पूर्ण व्हिडिओमध्ये काय नव्हतं बोलायला, म्हणून सारखं आपलं मी झोपले उठले पॉवर बँकने चार्ज केलं, परत झोपले उठले पॉवर बँकने चार्ज केलं, हेच बोलत होती ऑन रिपीट लूप मोडवर. पागलबाई. मला खूप आठवण येते आणि मला आता मी कधी पोचते असं झालं आहे. आणि त्यांचे मला सारखं फोन येत होते आणि सारखं ते माझी वाट बघतायत आणि मी कधी एकदाची पोचते असं. आणि मला उशीरच झाला, कारण पटकन झालं, म्हणजे मी उशीर झाला. माझ्या खूप बॅग होत्या ना, तर त्याच्यामुळे पटकन झालं आणि उशीर झाला. अरे पटकन झालं की उशीर झाला पण पटकन झालं. पण मी पटकन बाहेर आले. उशीर झाला, खूप बॅग होत्या ना, त्यामुळे पटकन झालं. काय बडबडत होती ग झुरकेश्वरी, झुरकांडी. संपलं का? चान्स नाही मिळाला तुला झुरका मारायला म्हणून काहीतरी येड्यासारखी अजूनच जास्तच हे झालेली. काय पण बडबड करत होती. आणि ह्याचसाठी शिक्षण महत्त्वाचं असतं. काय तर मला एवढा वेळ लागला. अरे यायचं ना, फास्ट ट्रॅकमध्ये यायचं ना. तुझ्याकडे विजा आहे ना? रेसिडेंट आहे ना तू? रेसिडेंट आहे की नाही माहिती नाही, पण म्हणजे आहे ना आता. तर तिथलं परमनंट नसलीस तरी टेम्परवरी तरी आहेच, टेम्परवरी रेसिडेंट. तर मग जरा यायचं ना रेसिडेंट कार्ड दाखवून. रेसिडेंट कार्ड हरवलं, ते मला सापडलं. 10 वेळा ते सांगत पण होती, रेसिडेंट कार्ड घेतलंय मी, रेसिडेंट कार्ड घेतलंय. तर रेसिडेंट कार्ड दाखवून यायचं फास्ट ट्रॅकमधनं बाहेर. त्यासाठी सोय केली आहे ना ती, की ज्यांच्याकडे रेसिडेंट कार्ड आहे ते लोक पटापट, म्हणजे ते कस्टम्सवाल्यांचा, इमिग्रेशनवाल्यांचा वेळ नको जायला. आणि तो म्हणणार पण एक अडाण टट्टू, काय तर म्हणे बॉर्डर कंट्रोलवर आहे, बॉर्डर कंट्रोल. अरे इमिग्रेशन म्हणतात त्याला, बॉर्डर कंट्रोल कसला करतं काय? रस्त्यावरून प्रवास करते का ती? कुठल्या बॉर्डरवर काय ह्याची बॉर्डर क्रॉस करते का, नेपाळची? काय तर म्हणे बॉर्डर कंट्रोलवर आहे. बॉर्डर कंट्रोलमध्येच आहे, तुझी बायको नाही कंट्रोलमध्ये. आउट ऑफ कंट्रोल कुठची ढेकराळी. खाते आपली, ढेकर मारत बसते. मला भूक लागणार म्हणून मी खाऊन घेतलं. नंतर मला भूक लागणार आणि मग फ्लाईटमध्ये बसून पण चरत होती. आणि नंतर मग म्हणते बसून मला कसं तरी वाटतंय आणि म्हणून मला ॲसिडिटीसारखं पण वाटतंय. अरे बसून काय, तू अख्खा वेळ ते खाते, कधी नाही मिळाल्यासारखं खाऊन घेतलं आपलं. बघितलं केवढा आता येताना पण केवढा मोठा तोंड उघडलेला जबडा. थांबा लावतेच आता मी थंबनेलला, दिसेलच तुम्हाला. आणि काय ती नाटकं, कोणालाच रडायला येत नव्हतं, कोणालाच नाही. इवन त्या छोट्या मुलीला वेल्लाला पण अजिबात काही रडायला वगैरे येत नव्हतं. ही उगाचच. आणि ती फेरीचे तर 50,000 कट आहेत. उगाचच नाटकं करते, काय डोळे बिळे पुसते तिचे आणि काहीतरी मम्माच्या डोळ्यात टिप्पूस पण नव्हतं. फक्त एकच व्यक्ती खुश होती, मिडनाईट कम्फर्टसाठी इतकी हप्पापलेली आहे की बस तेच दिसत होतं. कधी येते एकदाची झपाटा मारतो नुसता. आणि वर सांगते तोंडवर करून, मण्याला पण भेटले. हो त्याला तर पहिले ना बाबा नागोबाला नको का दूध पाजायला? पहिले नागोबाला शांत करायचं बाबा. फणा काढून उभाच असतो, मग नंतर बाकी बाते उसके बाद.
आणि मण्याराणी एम्फसाइज करून त्या वेलाला विचारतो, वेला रडते तू, वेला रडली तू? नाही, हसते, खूप हसायला येते, वेळ लागणार आहे आता तिला. दिसतंय ना डोळ्यात की बटन? उगाचच आपलं नाही दिसतच नव्हतं ना खरं, म्हणून ते रिकन्फर्म करत होता, रडली की नाही रडली. त्याच्यावर तिने काही उत्तरच दिलं नाही. रडते काय नाही रडत ती, ह्याच्यासाठी रडत असेल की आली परत आता भूकमारी, परत आता आता खाण्याच्या लाले लागणार, झिंगा तर काय मिळणार नाही, रडली नाही आता, ठेंगा देणार आता. आणि कुठेही जाऊ दे, ते आपटायची सवय काय जात नाही. ते मिक्सरचं भांडं पण टक 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 आपटून दाखवते. अरे त्याच्यात आपटून दाखवण्यासारखं काय आहे ग? हां, तुझं टळकं आपट, बघू किती जोर आहे ते. आणि ती रांगोळी मला असं वाटतं कोणीतरी असं चिपकवली आहे, नुसतंच असं घे, असं पैसे नाही मिळणार तर काहीतरी असं आता फ्रीमध्ये काय द्यायचं म्हणून फ्रीच्याच लायकीची रांगोळी दिली आहे, जी कोणी फ्रीमध्ये पण नाही घेणार. किती ते बटबटीत आणि काही कलर कॉम्बिनेशन वगैरे पण काही खास नाही, आणि अजिबात ते अशी रिअलिस्टिक रांगोळीसारखी ती बोचू दाखवते, ती तरी छान वाटते. हिची काय ती रांगोळी असं वाटतं की ते प्लॅस्टिकच्या फुलांचं तोरण वगैरे असतं ना, त्या मटेरियलचं ते बनवलं, तोरणाच्या मटेरियलचं प्लॅस्टिकची रांगोळी बनवून ठेवली आहे. आणि किती ते लक्ष्मीचे पावलं आहेत की काय फताडी, एवढी मोठी मोठी कसली पावलं देऊन ठेवली आहेत. असं नाजूकपणाचं नाही, बरोबर नाजूक व्यक्तीला द्यायला असं असतं ना, म्हणजे जशी व्यक्ती तसंच देणार. हिच्यासारखेच भदाडं काहीतरी देऊन ठेवलं एवढं मोठ्या आकाराचं, ते पण आपटून दाखवलं नाही नशीब. आणि मला कमालच वाटते हिच्या अंड्यांची, त्या भक्तांची. कायतरी विचारत असतात, कोण गो, जरा नंबर दे, खूपच छान आहे. अरे किती ऑप्शन आहेत भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, किती छान छान रंगोळी आणि किती मस्त मस्त डिझाईन्स, कलर कॉम्बिनेशन्स आहेत. आणि हे काय, हे बघून तुम्ही मागवताय आणि आत्तापर्यंत तुम्ही मागवलं नाही भारतात राहून, तर तुम्ही काय मागवणार आहे? याच्यावर आपण ऑलरेडी आधी लास्ट पॉडकास्टमध्ये बोललो आहे, म्हणून ते सगळं मी परत रिपीट नाही करत. पण हे असे लोक जे आहेत ना, हे फक्त आणि फक्त कॉमेंट करायचं म्हणून करतात. तर जे कोणी ह्यांना काही प्रमोशनसाठी वस्तू पण देत असतील, तर त्यांनी पण ही गोष्ट लक्षात घ्यावी की तुम्हाला कोणीही अप्रोच करणार नाही आहे. ह्यांच्या अंड्यांची तेवढी लायकीच नाही की ते तुमच्याकडनं काही परचेस वगैरे करतील. ते कॉमेंट वगैरे करतात ते फक्त आणि फक्त ताईच्या गुडबुक्समध्ये राहण्यासाठी, ताईला दाखवण्यासाठी की आम्हाला काय ते तू घेतलेस ते आवडलंय, आणि मुद्दामून असंच टाइमपास करतात. बाकी त्यांची काही अक्कलच नाही आहे, त्यांना दुसरं काही येतच नाही, म्हणून तेवढंच फक्त लिंक मागायचं काम करतात. पण लिंक मागितली याचा अर्थ असा नाही आहे की ते तुमच्याकडनं परचेस करतील, ते कदापि शक्य नाही. तर आता तुमचा माल हिला देऊन तुम्ही गंडलेले आहात, आणि गुड फॉर यू, बेस्ट लक, गेट लॉस्ट निकलोडियन. सो फायनली हे बकवास व्हिडिओज आता संपलेले आहेत, आणि आता अजून बकवास व्हिडिओज येणार आहेत, आणि अजून मज्जा पण येणार आहे. आता मज्जा येणार आहे. मला वाटतं हे लोक ना एकमेकांची ट्रिप बरबाद करायलाच तुललेत. ही ते ट्रिपला आलेली तर सासू एकदम फॉर्मात होती, जोमात होती, आणि आता सासू फिरायला गेली आहे तर ही जोमात आहे, तिला कोमात पाठवायची तयारी करते. सो काय होणार आहे तर आपण तर बघणारच आहे. आपण तर प्रेक्षक आहे ना, प्रेक्षकांनी फक्त मजा करायची आणि मजा घ्यायची आणि हसायचं आणि एन्जॉय करायचं, कॉमेंट करायचं, आणि बस. आता ज्यांना मांडायचं आहे त्यांच्या आयुष्याचा तमाशा, तर आपण काय करणार बाबा, आपण मजा घेणार ना. आता असं बोलून थोडीच चालणार की अरे तुम्ही बघू नका, तुम्ही डोळे बंद करा आणि तुम्ही स्किप करा. ऐसा कैसा चलेगा अरे बाबा, तुम दिखाएगा तो हम तो देखेगा इचना, एंड नॉट ओनली देखेगा, उसके ऊपर रिएक्शन भी देगा, जैसे अभी हम देने वाला है अभी. आता तुम्हाला मी कॉमेंट दाखवते काही, आणि त्या कॉमेंटवरती मला काहीतरी बोलायचं आहे तुमच्याशी. चला लेट स्टार्ट. सो आपण वन बाय वन कॉमेंट घेऊया. तर ही मीरा राजपूत आणि पूनम शिडेला लागले किडे, हे त्यांचेच आय डी आहेत, म्हणजेच बोंबाड आणि मण्यारची आय डी आहे. आणि त्यांनी ही आय डी हल्लीच क्रिएट केली होती, एक तर 2-3 महिन्यापूर्वी, आणि एकीने मला वाटतं आता गेल्या महिन्यातच शिडेला लागले किडे, आणि आपल्या इथे येऊन पण घाण करत होती कम्युनिटीमध्ये. तो हे त्यांना सांगतात अशा प्रकारचे कॉमेंट करायला. मे बी आई, बहीण, वहिनी, भाऊ, असं कोण, बहीण तर नाही आहे, असेच कोणतरी असं कोणाला तरी हेरून त्यांच्याकडनं हे कॉमेंट करून घेतात. तर हे असा प्रकार आहे. आणि काही लोक माझ्या ओळखीत आहेत, ज्या लोकांनी सांगितलं आहे की हे असे प्रकार करतात आणि असं करायला लावतात लोकांना.
कारण असतात ना वाल्याचा वाल्मिकी, जसं एकदा मावसाडने स्टोरी सांगितलेली, तसं काही ह्यांच्यामध्ये होते जे ह्यांचे एकेकाळी अंडे होते. काही म्हणजे देवाच्या ह्याच्याने त्यांना सद्बुद्धी झाली, त्यांना रियालिटी कळली ह्यांची, आणि आता ते त्यांचे डोळे उघडलेले आहेत आणि त्यांनी ते एक्सेप्ट पण केलं. सो थँक्यू फॉर दोज की ज्यांना ते काही रिअलायझेशन झालं. तर असे जे काही लोक असतात त्यांना हे हेरतात आणि त्यांच्याकडनं आपली कामं करून घेतात आणि नंतर मग त्यांना असं तांदळातल्या खड्यासारखं उचलून बाहेर फेकतात. आणि अक्षरशः म्हणजे या बोंबडीने इतके लोकांना फसवलं आहे, इतक्या लोकांबरोबर कांड केलं आहे, ते मी तुम्हाला येत्या पॉडकास्टमध्ये सांगणारच आहे, विथ प्रूफ बोलणार आहे. पण आता सध्या आपण काही गोष्टी घडत आहेत, आता करंट गोष्टीवर बोलतो आहे म्हणून मी ते होल्डवर ठेवलं आहे. पण माल मसाला माझ्याकडे खूप आहे आणि बोंबडीची रियालिटी तुमच्यासमोर लवकरच येईल. आणि किती खालच्या दर्जाची आणि किती खोटं आणि किती माजोरडी आहे. आणि दोघेही, आणि मण्यार तर इतका हपापलेला आहे त्या मिडनाईट कम्फर्टसाठी, तो अक्षरशः म्हणजे मिंधा झालेला आहे. ती सांगेल ते करतो, त्याच्यासाठी ती कुठलीही गोष्ट तिची चुकत नाही. तिला काही वाईटाला की हे बाबा हे तू चुकीचं करतेस असं म्हणण्याची त्याच्यामध्ये हिंमत नाही. कारण त्याचा म्हणजे तो असतो ना, तो पोपटाच काय, तो राजाचा जीव पोपटात असतो. पोपटाचा जीव राजात बोलत होती, तसं नाही, राजाचा जीव पोपटात असतो. तसं ह्याचा कुठे आहे माहिती आहे ना, हां पोपटातच आहे, पण वेगळ्या म्हणजे मिट्टू पोपट आहे, बडा चावट असा पोपट आहे. तर तसं आहे त्याचं. तर त्याच्यामुळे मग ही जे म्हणेल ती पूर्व दिशा असं चाललेलं आहे. एकदा म्हणजे पोपटाला दुसरी मैना मिळाली किंवा असं काहीतरी कुठे दुसरीकडे जुगाड झाला, हिचं महत्त्व कमी झालं की ही बरोबर लाईनवर येते की नाही बघा. पण जोपर्यंत पोपट हिच्या मुठीत आहे आता जो अर्थ लावावा तो लावा, कारण मराठी भाषा आहे, मराठी भाषा वळवावी तशी वळते. तर जोपर्यंत पोपट हिच्या मुठीत आहे तोपर्यंत चाललंय, मजा कर बोंबडे तू. पण किती दिवस ना, कधीतरी त्या पोपटाला पण सफोकेट होईल किंवा बस होईल, कंटाळा येईल. आता काय माहिती कितीपर्यंत म्हणजे हौस आहे पोपटाला. सो काकू, तुम्हाला एक गोष्ट तर सांगते. तुम्ही म्हणता ना तुमचं नाणं खोटं, तुमचं नाणं खोटं. तुमचं नाणं खोटं नाही आहे, तुमचं नाणं ना बाईलवेड आहे, बाईलवेडं. असं बाई जसं फिरवते ना तसं आपलं फिरतं. बाई बोलली छापा तर छापा पडतं, काटा तर काटा पडतं, मध्येच अडक बोलली तर मध्येच अडकून राहतं. असं तुमचं नाणं आहे. तर मीरा राजपूत, तुम्हाला तर मी फक्त इतकंच सांगेन की यू स्टे ट्यून फॉर माय कमिंग पॉडकास्ट्स, आणि ज्याच्यामध्ये मी बरेच खुलासे करणार आहे. आणि असं नाही यूट्यूबच्या बाहेरचं काही नाही बोलणार आहे, डोंट वरी. नाही तर तुम्हाला असं वाटत असेल अरे तू असं कोणाचं पण काही सांगशील. नाही, विथ प्रूफ, यूट्यूबवरचे प्रूफ देऊन मी बोलणार आहे. सो स्टे ट्यून फॉर इट. आणि मग तुम्हाला कळेल की तुमच्या ताईने किती मेहनत केली आहे, किती स्ट्रॉंग आहे, आणि फक्त खोटं बोलून आणि ड्रामा करून तिने काही अचीव नाही केलं आहे. तिने मेहनतीने अचीव केलं आहे, आणि काय कुठे कशी मेहनत घेतली आहे, आणि ज्या लोकांच्या जीवावर किंवा ज्या लोकांनी तिला मदत केली त्यांना कसं फाट्यावर मारलं आहे, ते सगळं मी सांगणार आहे. सो स्टे ट्यून फॉर इट. इतकंच तुम्हाला आजच्यासाठी, तुम्हाला इतकीच मी माहिती देऊ इच्छिते. बाकीचं मी डिटेल जेव्हा पॉडकास्ट करेल तेव्हा तुम्ही नक्कीच बघाल, नक्कीच, मला खात्री आहे. आणि ही शिडेला लागली किडे, खरंच ग बाई तुझ्या डोक्यात किडेच आहेत. काय तर म्हणे आधी की फक्त कॉमेंटमध्ये सांगत बसू नको, म्हणजे ही तिला इन्स्टिगेट करते की नाही तू पण असं एकदम खुलासा कर, तू पण बस आणि मजा घेऊ दे. मजा घेणारी आहेस ना तू, हां मजा. ठीक आहे, असंच बोल. आणि एकदम 36 नखरे. काय 36 कसले 36 नखरे, हे काय भाषा आहे रे बाबा. तर तिची सासू जर 36 नखरेवाली असेल ना, तर तुमची ताई 56 टिकली आहे, तर ती 56 नखरेवाली आहे, छमिया. तर ते दुसऱ्यांना बोलण्याआधी ना, जे तुम्ही सारखे म्हणत असता ना टाळी 2 हाताने वाजते, तर तुमच्या ताईचे पण 36चे 36 गुण मिळालेले आहेत. म्हणून एकदम जोरात झांज वाजतोय त्यांचा. बाबा लगीन ढिंचक ढिंचक, बाबा लगीन ढिंचक ढिंचक. आणि काय सल्ले देत आहेत. वा रे वा. काय त्यांना फक्त अशा माणसांना डोक्यात ठेव आणि वेळ आली की लाईनीवर आण. बाबा काय करत असतील रे घरामध्ये कलेशी बायका. हे शिकलात का ताईकडनं?
शी. आणि ही कोणतरी तिसरी अतिशहाणी, काय तर म्हणे की मारणाऱ्याचे हात धरता येतात, बोलणाऱ्याचं तोंड नाही बंद करता येत, आणि खालच्या पातळीवर जाऊन बोलतात, जळकुटेपणा आहे, यांचा काय संबंध आहे, आणि तू तरी असं बोलत नाही, तू कोणाबद्दल वाईट पण बोलत नाही आणि काहीच बोलत नाही, आणि तुझ्याबद्दल चांगलं बोलणाऱ्यांना अंधभक्त बोलतात, असं तसं, कोणाच्या पंचायती करून प्रसिद्धी कमवत नाही. आणि मग लास्टला ताईचा डायलॉग, असो तुम्हा सर्वांना होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. असो असो सगळं बोलायचं आणि नंतर बोलायचं असो, राहू दे, आपल्याला काय करायचं आहे, असो. अरे सगळं तर बोललात. पहिली गोष्ट, तुमची ताई डेली व्लॉगर आहे, म्हणजेच DBS आहे, तर ती DBSचं ते हेच नाही आहे ना, निशच नाही आहे, ते तिचं जॉनरच नाही आहे. कशाला उगाचच तिचं तर काहीतरी वेगळंच दाखवायचं आणि वेगळंच काय काय करायचं आणि आतल्या गाठीची कामं करायचं, तेवढी तर धमकच नाही ना DBSमध्ये अपफ्रंटली बोलायची. आणि तुम्ही ज्याला बोलता ना की जे असं काहीतरी बोलून वगैरे प्रसिद्धी कमवता, तर ते माझं कॉन्टेंटच ते आहे. मी माझ्या कॉन्टेंटप्रमाणे वागते, तिला तिच्या कॉन्टेंटप्रमाणे वागू द्या. ती कशाला बोलेल? असं आहे तर तिने रोस्टिंग चॅनल सुरू करावं. तर मुळात तुम्ही हा मुद्दा समजून घ्या की प्रत्येकाचं कॉन्टेंट असतं. तेवढी अक्कल तुम्हाला असती ना तर आणि काय नको होतं मला. आणि दुसरी गोष्ट, आतच तुम्ही अंध नाही, अंड्यात अंडे, ते सुद्धा सडके. त्याच्यामुळे आता परत परत नका स्वतःची घाण काढून घेऊ. खरं बोललेलं तुम्हाला वाईट बोलणं वाटतं, पण ते खरं बोलणं असतं. खरं बोलण्याला पण धमक लागते, ती धमक आमच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे आम्ही खरं बोलतो. कोणाची चाटुकारिता करत फिरत नाही आपलं. आणि चांगलं बोलायचं ना तर तुम्ही तिच्या इथे तिला काय वाटेल ते बोला, चांगलं बोला, नाहीतर डोक्यावर घेऊन नाचा, नाहीतर आणि कुठे डांगीवर ठेवून नाचा, आम्हाला काहीही फरक पडत नाही. पण आमच्या इथे येऊन घाण करू नका. तिला काय बोलायचं ना तिच्या तिथे काय ते तिथे तुमची घाण तिथेच राहू द्या, आमच्या इथे यायचं नाही. आमच्या इथे आलात तर आम्ही काय करायचं ते आम्ही ठरवणार. आमची मर्जी, हमारा मर्जी. हमको तुमको अंडा बोलना है हम बोलेगा, हमको सड़का बोलना है बोलेगा. यू आर नथिंग, गेट लॉस्ट. निकलोडियन. आणि आता येऊया सगळ्यात लास्टच्या कॉमेंटकडे, जी आहे बोंबाडची कॉमेंट. आणि त्याच्यामध्ये एकीने तिला त्याआधी कॉमेंट केलेली मेन कॉमेंट अशी होती की तू भेटायला पाहिजे होतं आणि तू भेटायला गेली नाहीस, त्या एकट्याच असतात, तर तू का नाही गेलीस, आणि तू तुझ्या मैत्रिणींना भेटायला गेलीस पण सासूबाईंना भेटायला नाही गेली. तर त्याच्यावरती तो बोंबाडचा रिप्लाय आहे. तर आता त्याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. तर त्याच्यामध्ये बोंबाडचं म्हणणं असं आहे की तिला त्यांनीच सांगितलं आहे की तू येऊ नको, माझ्या दारात पण येऊ नको. आणि ते तर आपल्याला माहितीच आहे की हिला हाकललेले आहे, आणि नुसतंच हाकललेलं नाही आहे, चांगलंच थोबडावून हाकललेलं आहे. तर तसं म्हणजे हिचे पण काही ना काहीतरी कांड असतील ना, जे इथपर्यंत अशा गोष्टी झाल्या. आणि कितीही म्हटलं तरी ती तुझी सासू आहे. सासू ह्या शब्दातच सगळं आलं. आता ह्याच्यामध्ये अजून काही वादच व्हायला नको आहेत. जेव्हा तुझ्या आईला तुला भाड्याने बोलवून आणावं लागतं भाडीला, तर सासूचं काय, म्हणजे कुठे तिचा संबंधच येत नाही ना. आणि मला तुला एकच प्रश्न विचारायचा आहे की सासरी संबंध असू शकतात वाईट, सासरची माणसं असू शकतात नालायक, असतात, 100त एखादंच कोणतरी व्यवस्थित असतं, तर बहुतेकांच्या घरात असंच असतं. पण माहेर तर चांगलं असतं, माहेर तर धरून असतं. एखादी चांगली व्यक्ती जर असेल तर तिला भलेही सासरचे उभं करत नसतील किंवा सासरी तिचे काहीतरी प्रॉब्लेम्स असतील, पण माहेरी पण तिला विचारत नाही. हे कसं शक्य आहे? चांगल्या ताईला, चांगल्या व्यक्तीला, तुमच्या ताईला तुम्हाला हे विचारण्याची गरज आहे. चल तुझ्या सासूचं सोड, सासू असतेच तशी, सासूचं नावच, सासू सगळीकडे, सासू जातच सगळीकडे, त्यासाठी नावाजलेली आहे. पण तुझ्या आईचं काय? तुला कोणच नाही, तुझ्या आईला पण कोणी नातेवाईक नाहीत. असं कसं? तुमच्या लग्नात कोणच नव्हतं. तुझ्या भावाच्या लग्नामध्ये जेव्हा कोण नव्हतं तेव्हा त्या सासूलाच पकडून आणलेलीस तू. सासूला, त्याच्यानंतर नंडेच्या सासूला, तिच्या म्हणजे त्यांचे पण तुमचे असे इंटरनल संबंध आहेत, ती गोष्ट वेगळी. पण शेवटी तेव्हा कोण माणसं कामी आलेली? का नाही आहेत तुमचे नातेवाईक? तुझ्या आईला पण नाही संबंध ठेवता आलेले आहेत, याचा अर्थ सासरचे पण नाही आणि माहेरचे पण नाही. म्हणून तिच्या मुलाच्या लग्नाला, म्हणजेच तुझ्या भावाच्या लग्नाला कोणीही नव्हतं. आणि शेवटी तुला नाचायला, त्याला शो ऑफ करायला सासूला हे करावं लागलं होतं. जोपर्यंत ती तुला साथ देत होती तोपर्यंत ती चांगली होती. चांगलं गळा भेट आणि गळ्यात गळे घालून रडतायत काय आणि काय काय करतायत, आल्यावर हिची काय पंचारती काय करते आणि काय काय नाटकं करायचे. पण जेव्हा ना
ह्या सगळ्या गोष्टींचे इमले जेव्हा खोट्यावर बांधले असतात ना, तेव्हा ते कधीतरी ढासळणारच असतं. खोट्याचा बंगला ढासळतोच, आणि जेव्हा तो ढासळतो ना, तेव्हा हे असं होतं. तेव्हा मग एकमेकांचे ना लक्तरं काढले जातात. तुम्ही जर माझा एकदम पहिला जे ह्या गोष्टीवरती रिलेटेड पॉडकास्ट, ज्याच्यावरती खूप लोकांचे मतभेद पण झाले, तो पॉडकास्ट आठवला, तर तेव्हाच मी हे बोलली होती की जेव्हा हिने ही सगळी नाटकं केली, हा सगळा खोटेपणा केला, तेव्हा तिथे तिच्या सासूच्या, तिच्या नंदेच्या काही अपेक्षा वाढल्या की बाबा आम्ही तुला एवढी मदत केली आहे तर आम्हाला थोडं तरी त्याचं श्रेय दे. आणि हे फक्त सासूच्या बाबतीतच नाही आहे, ह्याच्या पुढे मी अजूनही काही गोष्टी येत्या पॉडकास्टमध्ये सांगणार आहे. हिने असं कितीतरी हिच्या जवळच्यांच्या बाबतीत, ह्याच्या आपल्या फ्रेंड्सच्या बाबतीत वगैरे पण या गोष्टी केलेल्या आहेत. हिला फक्त वापर करता येतो, पण जेव्हा एखाद्या व्यक्तीचा ती वापर करत असते तेव्हा त्या व्यक्तीने जर त्या बदल्यात जरा हिच्याकडनं रिस्पेक्ट पण मागितली ना, साधी रिस्पेक्ट पण ही बाई देत नाही, त्या माणसाला एक्नॉलेज पण करत नाही, त्याचे एफर्ट पण एक्नॉलेज करत नाही. कधी तुम्ही बघा, कितीतरी हिचे फ्रेंड्स जे ज्यांच्या थ्रू हिने कितीतरी गोष्टी केल्या, ज्यांच्याकडे राहिली, ज्यांचं खाल्लं, सगळं काही केलं, त्यांनी हिच्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या, त्यांचं साधं नाव नाही घेत ही बाई कधी. म्हणजे त्या व्यक्तीला पुन्हा कधी तुम्ही बघणार नाही किंवा तिचा काही असा स्पेशल उल्लेख करत नाही. तर हे कधी ना कधीतरी होणारच होतं. कारण जेव्हा आपण इतरांना आपल्या खोट्यामध्ये सामील करतो ना, तेव्हा आपण कुठे ना कुठेतरी आपलं जे काही सिक्रेट्स म्हणा किंवा आपली जी काही दुखरी नस असते ती त्यांच्या हातात देत असतो. मग उद्या जेव्हा ते लोक काही डिमांड करतात किंवा काही, ह्यालाच तर म्हणतात ना ब्लॅकमेलिंग, आणि तेव्हा तुमचा खरा चेहरा उघड पडतो आणि तेव्हा मग हे असे सगळे प्रकार घडतात जे आता हिच्या बाबतीत होत आहेत. आणि आता हिच्या अंगाशी आल्यावर ही आता फडफडायला लागली आहे, तडफडायला लागली आहे, आणि आता हे बाकी काहीही नाही आहे, हे फक्त आणि फक्त सिम्पथी गेन करण्याचं एक प्रयत्न आहे. आणि हा पण ह्या मण्यारनेच सांगितलेला दिसतोय की आता हा राईट टाईम आहे की आता तू सिम्पथी गेन करायला घे, की मी इतके दिवस काही बोलली नाही आणि मला सगळे दोषी ठरतायत. कारण तू दोषी आहेस, तू दोषी आहेस. तुला फक्त इतकंच हवं होतं की लोकांनी तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागावं, तू सांगशील ते करावं. का तर तू स्वतःला काहीतरी समजायला लागलेली. तो मण्यारने तुला मिडनाईट कम्फर्टच्या नावाखाली चढवली, त्याने तुला खूप काही हे केलं, असं दाखवलं की नाही, आणि तो तुझी प्रत्येक गोष्ट ऐकतो, त्या एका गोष्टीसाठी हपापलेला आहे, त्यासाठी तो तुझी कुठलीही गोष्टी ऐकतो, काहीही करतो. म्हणून तुला असं भ्रम झाला की इतर लोकही तेच करतील, ते लोकही तसंच, मी त्यांना तसंच वागवेन आणि तेही तसेच करतील, आणि त्यासाठी तू ते करत गेलीस आणि तुझा खोट्याचा इमला ढासळलेला आहे, तुझा बंगला कोसळलेला आहे, आणि त्यामुळे आता काहीही बोलून काहीही करून फायदा नाही आहे. हे सगळं आधीच विचार करायला पाहिजे होता. आणि जे लोक म्हणतायत ना की जेव्हा तिची सासू आली होती तेव्हा तिने पण किती केलं, आम्ही बघितलंय, तिने केलं कारण त्याच्या बदल्यात तिला बरंच काही मिळालं. तुम्ही सडके अंडे तुम्हाला उगाचच नाही बोलत, तुम्हाला ना अक्कलच नाही आहे, तुम्हाला कळतच नाही. तिने स्वतःच्या जीवावर काहीच केलं नाही, तिच्या अंगात दमच नव्हता. तिने हेच दाखवून, हे सगळं खोटं रिलेशनशिप्स, खोटं आमचं कसं हॅप्पी फॅमिली, आम्ही कसे हम साथ साथ आहे, हे खोटं पिक्चर क्रिएट केलं ते डॉलर्ससाठी, तुम्हाला फसवण्यासाठी. आणि हे खोटं होतं, त्यामुळे ते कधी ना कधीतरी खोटं म्हणतो ना आपण की एक खोटं लपवण्यासाठी आपल्याला 1000 खोटं बोलावं लागतं. मग त्यामुळे मग ते खोटं ते इतकं पायलअप झालं तर ते आता बाहेर आलंय. उलटी होते आता सगळ्यांना, अजीर्ण झालंय ते. आणि राहिला प्रश्न तिने त्यांच्यासाठी केलं तर ते आता मी क्लिअर केलंच आहे की त्याच्या बदल्यात तिचा पण फायदा होता. या सगळ्या गोष्टी तिने फायद्यासाठी केलेल्या आहेत, कोणावर काहीही उपकार नाही केलेले तिने. आणि जसं तिने त्यांच्यासाठी केलं तसं ती पण दरवर्षी येत होती ना, त्या तर एकदा आल्या, पण ही दरवर्षी येत होती ना, त्यावेळेला त्या वेळेला त्यांनी केलंय. लोकलाजस्तव का होईना, हिच्या कॉन्टेंटसाठी का होईना, खोटं त्यांनीही तिच्यासाठी केलेलं आहे. मग तसं तर मग फिट्टूस झालं ना, फिट्टूस. हिने त्यांच्यासाठी केलं, त्यांनी तिच्यासाठी केलं, मग कुठे प्रश्न येतो हिच्या महानतेचा. आणि तिसरा आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की वहिणाचं काय मग, म्हणजे सासू वाईट आहे, वहिना पण वाईट आहे, हीच फक्त तेवढी चांगली, हिलाच सगळं हे करतात, हिलाच सगळं टार्गेट करतात.
हीच फक्त म्हणजे एकदम काय ते म्हणतात ना, सभ्यते की मूरत, आणि बाकी सगळेच चोर आहेत. अरे सगळे भामटे आहेत, सगळे भुरटे आहेत, आणि सुरुवात हिच्यापासनं झालेली आहे. ही मेन होती की नाही, हिने घाण करायला सुरू केलं, हिने सगळ्यांना व्हिडिओमध्ये घ्यायला सुरू केलं, हिने सगळ्यांना खोटं नाटं दाखवायला जबरदस्ती केली, आणि त्याच्या बदल्यात ही त्यांना डॉमिनेट करायला लागली. अरे त्या मण्यारला कर, तो आहे मिडनाईट कम्फर्टसाठी हपापलेला, पण इतरांना का करायला गेलीस? तुला का वाटलं असं? कुठल्या दुनियेत राहते, का तुला असं वाटलं? ही सगळी मण्यारची चूक आहे, ज्याने हिला चढवून ठेवलं आणि हिला असं काहीतरी वाटायला लागलं की आता मी सगळेजण मी सांगतील तसंच वागणार. असं नसतं. तुझा माज आहे ना, तुझ्या जवळच ठेव आणि इतका विचार कर, आज जर तो तुझं ऐकतोय एवढ्याशा गोष्टीसाठी, तर तो उद्या कोणी त्याला त्या गोष्टीसाठी फिरवू शकतं, आणि तेव्हा तुझं काय होईल ना, हा विचार कर. आणि पैसा पैसा पैसा, पैशाचा नुसता माज आहे. अखंड भिकारी दळिद्री आहे ही. एवढं पण नाही की साधं काहीतरी असं चांगलं काहीतरी करावं, आपल्यासाठी लोक काहीतरी करतायत, आपल्याला मदत करतायत म्हणून त्यांना काहीतरी रिटर्न म्हणून काहीतरी चांगलं त्यांच्यासाठी आपण करावं, एवढं आहे आपल्याला देवाच्या दयेने, तर ते पण हिची दानत नाही आहे. कोण का करेल हिच्यासाठी? आणि मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच सांगायची आहे, परत मी त्या पहिल्याच मुद्द्याकडे येते. एखादी व्यक्ती जर ती चांगली आहे आणि जर ती शोषिक आहे, ती विक्टिम आहे, तर ती एका बाजूला असू शकते, सगळ्या बाजूने तीच कशी काय विक्टिम? म्हणजे तिला माहेरी पण कोणी उभं नाही करत, आणि अक्षरशः म्हणजे माहेरचं तर तिच्या आईपासूनच कोणाचंच काही कोणाशीच संबंध नाही आहे. म्हणजे अगेन खाण तशी माती, खाण घाण म्हणून माती महाघाण. आणि ह्या सगळ्यामध्ये कोण मलाई खाते किंवा कोणाची विन विन सिच्युएशन आहे, तर ती आहे मिशाची. आणि ती मिशा हे सगळं करू शकते, किंवा असं म्हणतात ना, ठकास महाठक मिळतोच, तसंच त्या बोंबडीला मिशा मिळालेली आहे. आणि मिशा हे सगळं बरोबर म्हणजे तिला बरोबर लाईनवर आणणार, आणि मिशा हे करू शकते कारण का तेच म्हणजे कुठेतरी लूपहोल मिळाला की मोके पे चौका. आणि अशा माणसांना असंच झालं पाहिजे, अशा माणसांना अशीच अद्दल घडली पाहिजे. तर मला इतकंच म्हणायचं आहे की अंड्यांनो, ज्या तुम्ही म्हणता ना की तुमची ताई महान आहे आणि तुमची ताई बिचारी आहे, आणि बिचारी कधीच असं म्हणजे कशाला असंच असतं नेहमी, असं तिनेच का सहन करावं, सुनेनेच का सहन करावं, वगैरे वगैरे वगैरे, तर मला तुम्हाला इतकंच म्हणायचं आहे की तुमची ताई सून म्हणून लालायक आहेच, पण मुलगी म्हणून तर चनी आहे, चनी. सो याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. बोंबाड तू कही की नाही रही रे बाबा, तू तर म्हणजे अक्षरशः म्हणजे तू ना मुलगी म्हणून चांगली आहेस, ना वहिनी म्हणून चांगली आहेस, ना बहीण म्हणून चांगली आहेस, ना सून म्हणून चांगली आहेस, ना आई म्हणून चांगली आहेस. ते मुलींना पुढच्या सीटवर दाखवून बसवते. जोपर्यंत म्हणजे काय होत नाही तोपर्यंत तुला ती अद्दल घडणार नाही. स्वतःच्या माझापुढे, त्या मोठेपणापुढे तुला काहीच दिसत नाही आहे, त्याच्यासाठी तू मुलींचं आयुष्यही धोक्यात आणतेस. सो तुझ्याकडनं काय अपेक्षा आणि कसं काय म्हणजे विचार पण करू शकतात अंडे. ही फक्त आणि फक्त त्या मण्यारची आहे, आणि ते पण फक्त आणि फक्त तगडक 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 तगडकसाठी आहे, दोन्ही तगडकसाठी. आणि गर्वाचं घर हे नेहमी खालीच असतं, आणि तो खाली आणणारा, ते कोसळवणारा कोण ना कोणतरी पैदा होतोच. तसं आता सगळ्या बाजूने ट्रॅप झालेला आहे. सो लेट्स वेट अँड वॉच. आता दोघेही बोलणार आहेत म्हणे, बघूया आता कोण काय बोलतंय ते. आणि लवकरच मी नवीन पॉडकास्ट घेऊन येईन, आणि नवीन बऱ्याच गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत. बऱ्याच गोष्टी मी शोधून ठेवल्या आहेत, बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करून ठेवला आहे, ते तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेन. तोपर्यंत तुम्ही खा प्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा, पॉडकास्ट एन्जॉय करत राहा. सी यू टुमॉरो. टेक केअर. बाय. मासलामा.